ज्ञानेश्वरी पठण अध्याय 16 ओव्या 151 ते 175 श्लोक 0। वरी कोणे एके उपाये पडिले ते उभे होये तेची कीजे परिघाये नेदावे वर्मी पै उत्तमाची यासाठी नीचमानिजे किरीटी हे वाचुने दिठी दोषू न घेपे आगा अपैशून्याचे लक्षण अर्जुना हे पुढे जाण मोक्ष मार्गीचे सुख सान मुख्य हे गा आता दया ते ऐसी पूर्ण चंद्रिका जैसी निववितान कडसी साने थोर तैसे दुःखिताचे शिनणे हिरता सकवणपणे उत्तमाधमनेणे विवंचुगा पैजगी जीवनासारिखे वस्तू अंगवरी उपखे परिजाते जीवित राखे तृणाचेही तैसे पुढिलांचे तापे कवळले कृपे सर्वस्वेसी दिधलेही आपण पे थोडेची गमे निम्न भरलिया विणे पाणी ढळोची नेणे ते विश्रांता तोषवणी जाणे सामोरे पा पैपाई काटाने हटे तव व्यथा जीवी उमटे तैसा पोळे संकटे पुढिलांचेनी का पाव शीतलता लाहे की ते डोळ्यांची लागी होये तैसा परसुखे जाये सुखावतू किंबहुना तृषिता लागी पाणी आराई येले ऐसे जगी तैसे दुःखितांचे सैलभागी जीणे जयाचे तो पुरुष वीर राया मूर्तिमंत जाण दया मी उदय जताची तया ऋणिया लाभे आता सूर्यासी जीवे अनुसरलिया राजीवे परिते तो न शिवे सौरभ्य जैसे का वसंतीच्या वाहणी आलिया वनश्रीच्या अक्षोभिणी तेन करी तुची घेणी निघाला तो हे असो महासिद्धीसी लक्ष्मी ही आलिया पाशी परी महाविष्णू जैसी न गणित ते तैसे आहिकीचे का स्वर्गीचे भोगपायक झालिया इच्छेचे परी भोगावे हेन रुचे मना माझी बहुवे काय कौतुकी जीवनो हे विषयाभिलिखी अलोलुप्वेश दशा ठाऊकी जाणते हे आता माशिया जैसे मोहळ जलचरा जीवी जळ का पक्षिया अंतराळ मोकळे हे ना तरी बाळक उद्देशे मातेचे स्नेह जैसे का वसंतीच्या स्पर्शे मौमलय निळव डोळ्या प्रियाची भेटी कापिलिया कूर्मीची दिठी तैसी भूत मात्री राहटी मवाळते स्पर्शे अति मृदू मुखी घेता स्वाद सुस्वादू घृणासी सुगंधू उजाळू अंगे
तो आवडे तेवढा घेता, विरुद्ध जरी न होता, तरी उपमे येता कापुरकी. परी महाभूते पोटी वाहे, तेवेची परमाणु माझी समाये. या विश्वानुसार होये गगन तैसे, काय सांगो ऐसे जिने, जे जगाचे नि जीवे प्राणे. तया नाव म्हणे मार्दवमी. आता पराजये राजा, जैसा कदर्थी हे लाजा. का मानिया निस्तेजा, निकृष्टास्तव. रामकृष्ण हरी.